मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता देवीसमोर दिवा लावत असते. त्याचवेळी मनू तेथे येते आणि म्हणते, ताई तू एवढं सगळं होऊन देखील देवासमोर दिवा लावतीये. मग आता ती म्हणते, हो मनू, अगं असं का विचारतीयस तू? त्याचवेळी आता मनू म्हणते, कसं आहे ना ताई, आईंचं रूप तू घरातील सर्वांसमोर आणण्यासाठी एवढे प्रयत्न केले आणि ते फेल झाले. एवढे सारे प्रयत्न करूनही देव तुला साथ देत नाहीये. मग अशा वेळी हा देवावरचा विश्वास आता हलत नाही का ग? मग आता भूमी तिचा हात हातात घेते आणि म्हणते, जो विश्वास हलतो ना बाळा, तो विश्वास नसतोच. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची असते, प्रेम आणि भक्ती ही नेहमी निस्वार्थी असते. आणि हे जे प्रेम आणि भक्ती आहे ना, ती अगदी निरपेक्ष असते. आणि कसं असतं ना, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होणारच अशी अपेक्षा आपण बाळगलीच पाहिजे. आणि आज एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली ना बाळा, तर ती देवाच्या मनासारखी झाली असं म्हणायला हरकत नाही. पण आपलं फक्त चांगलं कर्म करत राहायचं आणि ते चांगल्या कर्मामुळे आपलं नेहमी चांगलंच होणार ही अपेक्षा आपण बाळगायची, म्हणजे आपलं नेहमी चांगलंच होतं. तेव्हा तू असं बोललीस ना तर खूप दिलासा मिळतो बघ, असं मनू म्हणते. त्यावेळी आता भूमी म्हणते, हाच दिलासा तू कायम ठेव. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आजचा दिवस जरी माझा नसेल तरीही एक ना एक दिवस माझा येणार. आई योगेश्वरी माझ्या पाठीशी आहे, कारण रागिनी पटवर्धनचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी आई योगेश्वरी मला नक्कीच नवीन मार्ग दाखवणार. तेवढ्यातच तेथे एक माणूस येतो आणि भूमी महाजन इथेच राहतात का असा आवाज देऊन विचारतो. तेव्हा भूमी आता बाहेर जायला निघते. दुसरीकडे रागिनी आता खूपच चिडलेली असते आणि पौर्णिमाला बडबड करत असते की तुझ्यामुळेच हे सगळं झालं. मग आता पौर्णिमा म्हणते की आई, सतत तुम्ही दोष असा मलाच देत राहणार का? अहो, जे घडलं तेच मी तुम्हाला येऊन सांगितलं ना, आणि तेही तुमच्या भल्यासाठी. तुम्ही सुद्धा ते पेपर्स बघितलेत ना, तुम्ही सुद्धा फसलात ना, सांगा ना आता. तेव्हा रागिनी आता रागातच म्हणते, अभिजित, हिला ना माझ्या डोळ्यासमोर दूर कर, नाही तर मी हिचा आता जीव घ्यायला घाबरायची नाही. मग आता अभि म्हणतो की पौर्णिमा जरा गप्प बस ना ग जरा. त्याच वेळी आता ती विचारते, तुम्ही सुद्धा मलाच गप्प करताय का? त्याच वेळी रागिनी आता तोंडाचा पट्टा सुरू करते आणि म्हणते, अरे अभि, अरे हिला गप्प बसायचंच नाहीये. अरे या कार्टीमुळे ना आज काय झालं होतं माहितीये का? फाशीचा दोर ना अक्षरशः माझ्या गळ्यात बांधला गेला होता. नशीब तो लॅपटॉप बंद पडला नाही तर, असं म्हणून आता रागिनीचा पूर्णपणे तिळपापड होतो. त्याचवेळी अभिजित म्हणतो, आई पण ती भूमी सुद्धा काही कमी नाही. आपल्याला वाटते ना त्यापेक्षा ती जास्त हुशार निघालीये, कारण आपल्या मनातही येत नाही ना अशा चाली ती खेळायला लागली आहे. त्याचवेळी आता रागिनी म्हणते, म्हणून तर म्हणते ना अभिजित, मी हा मॅटर ना असा कायमचा संपवायला हवा, असं म्हणून रागिनी अशा चुटक्या वाजवत असते. पुढे आता ती अभिला विचारते, काय रे, आपल्या विरोधात तोंड उघडू शकतात अशी कोणकोणती माणसं आहे? तेव्हा तो म्हणतो, एकही माणूस असा नाहीये, कारण हे सगळेच आपल्याकडून खूप पैसे खाऊन बसलेत. त्याचवेळी आता रागिनी म्हणते, अभिजित, तुला कसं कळत नाही रे, पैशाने विकली जाणारी माणसं ना इमानदार नसतात. कारण जे आपल्याकडे असे विकत घेतले गेले ते दुसऱ्याकडे विकले जाऊ शकतात ना. कारण आपण डॉक्टर प्रधानांना आकाशच्या केसवरनं बाजूला केल्यानंतर त्यांच्या बदल्यात आपण जो डॉक्टर त्यांच्या जागी नवीन आणला, तो परदेशात गेला होता डॉक्टर, तो आला का जरा चौकशी कर. तेव्हा अभिजित म्हणतो, हो आहे ग आई, माझं आहे पूर्ण त्यांच्याकडे लक्ष. त्याचवेळी आता रागिनी पुढे बोलू लागते की अजून एक गोष्ट, की आपल्या सांगण्यावरनं आकाशच्या आईवडिलांच्या गाडीचे ब्रेक फेल ज्या माणसांनी केले होते, तो माणूस अजूनही आपल्याच ताब्यात आहे, करेक्ट? तेव्हा अभि म्हणतो, हो आहे. मग आता रॉकीशी एकदा बोलून घे, जरा खातरजमा करून घे, कारण काही दिवसांमध्ये आता त्या दोघांचेही निकाल लावून टाकायचे आहेत, असं रागिनी रागातच म्हणते. तेव्हा पौर्णिमा तर आता पूर्णपणे घाबरून जाते. त्यानंतर आता रागिनी म्हणते, ते दोघे जर या जगातून नष्ट झाले ना, तर मी जे काळकृत्य केलं आहे ना त्याचा काहीच पुरावा राहणार नाही या जगामध्ये, कारण कुणी साक्षीदारच राहणार नाही. या अगोदरच आपण त्या तांडेला खपवलाय म्हणा. तेव्हा अभिजित म्हणतो, आई मी कामाला लागतो. तेवढ्यातच आता अभिजितच्या मोबाईलवर एक फोन येतो. तेव्हा त्या फोनवरचं नाव वाचून त्याला आता धक्काच बसतो. तेव्हा रागिनी विचारते, काय रे, कुणाचा फोन आहे? मग आता तो म्हणतो, व्यंकटचा फोन आहे. तेव्हा रागिनी म्हणते, व्यंकट तर संपलाय, परंतु मला असं वाटतंय त्याच्या बायकोने वगैरे कॉल केला असेल.
तेव्हा आता पौर्णिमा देखील म्हणते की हो मलाही असंच वाटतंय. तर आता इकडे भूमी ही बाहेर येते आणि त्या माणसाला विचारते काय झालं बोला, तुम्ही कोण आहात? मग आता तुम्ही काही दिवसांपूर्वी मोबाईल हँडसेट आमच्या दुकानातून घेतला आहे का, असा आता तो माणूस भूमीला विचारतो. तेव्हा भूमी म्हणते हो घेतलाय, माझ्या मिस्टरांनी दिलाय मला तो. त्याचं नक्की काय झालं? मग आता तो माणूस म्हणू लागतो की मॅम ॲक्च्युली तुम्ही ज्या लॉटमधील तो मोबाईल घेतला होता ना, त्याच्यामध्ये खूप टेक्निकल प्रॉब्लेम आले आहेत. म्हणजे मागच्या 2 दिवसांमध्ये कस्टमरला विकलेले मोबाईल परत आम्ही त्यांना नवीन लॉटमधील ते मोबाईलचे मॉडेल असे प्रोव्हाइड करतोय आणि तोच तुमच्या नावाचा मोबाईल ना मॅडम मी घेऊन आलोय. तेव्हा भूमीला आता काही समजत नाही. मग आता ती विचारते मी काय करायचंय. त्यावेळी आता तो म्हणतो की तुम्ही ना तुमचा तो जुना मोबाईल ना माझ्याकडे द्या, मी तुम्हाला नवीन फोनमध्ये सर्व डेटा ट्रान्सफर करून देतो आणि मग हा नवीन फोन ना तुम्ही वापरा, तो जुना फोन आमच्याकडे द्या पुन्हा. त्यावेळी भूमी म्हणते माझा पत्ता तुम्हाला कुठून मिळाला? तेव्हा मोबाईल घेताना आम्ही सर्व डिटेल्स घेतो ना, त्यातूनच आम्हाला हा पत्ता मिळाल्याचं तो माणूस म्हणतो. तेव्हा भूमी म्हणते मग तुमच्या कंपनीने तुम्हाला ID कार्ड दिलं असेल ना, ते दाखवा मला. तेव्हा तो लगेच आता ID कार्ड देखील दाखवतो. भूमी आता खात्री करून घेते आणि मग त्याला म्हणते या आतमध्ये या. त्याचवेळी तो माणूस आतमध्ये जाताच मनू त्याला पाणी देते आणि मग तो लगेच डेटा ट्रान्सफर करू लागतो. तर भूमी आणि मनू त्याच्यावर लक्ष ठेवूनच असतात. इकडे आता व्यंकटचा फोन आल्यामुळे रागिनी तर आता घाबरलेली असते आणि तिने असा गैरसमज करून घेतलेला असतो की आता त्याच्या बायकोचा कॉल असेल म्हणून. अभिजित आता कॉल रिसीव्ह करतो आणि विचारतो हॅलो कोण बोलतंय? मग आता वा अभिजित शेठ वा, अहो मी मेलो त्याची खात्री तुम्हाला झालीच असेल ना, असा आता व्यंकट म्हणतो. तेव्हा हे ऐकताच आता इकडे अभिजितला, रागिनीला, पौर्णिमाला प्रचंड धक्का बसतो. व्यंकटला तर गोळी झाडून मारलं होतं आणि हा जिवंतच कसा, हा प्रश्न आता त्या तिघांच्याही मनात येतो. त्याचवेळी अभिजित विचारतो काय रे तुला कोणी का मारेल आणि कोणी गोळी झाडली होती तुझ्यावर? मग आता ये नौटंक्या, तू अगोदर तुझी ही नौटंकी आहे ना बंद कर, असा आता व्यंकट म्हणतो. कारण मला माहीत आहे तूच माझ्यावर गोळी चालवली आहे. अरे इतकी वर्ष रागिनी मॅडमसाठी एवढ्या इमानाने काम केलंस. अरे तुम्ही ना सापाची जात आहात सापाची, कारण मी आणि माझा मित्र एकाच रंगाची हुडी घालून होतो. अरे वार करण्यामध्ये तुमचा गैरसमज झाला, मी वाचलो परंतु माझा मित्र गेला, असं म्हणून व्यंकट हा खूपच चिडतो. आता व्यंकट हा धमकी देतो आता नाही, आता मी तुम्हाला अजिबातच सोडत नसतो, आता तुमच्या सर्व पापांचा कच्चा डेटा आहे माझ्याकडे, असं म्हणून व्यंकट हा लगेच सिक्रेट सांगून टाकतो. आता व्यंकटचं हे बोलणं ऐकून रागिनीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा ती लगेच अभिच्या हातातून तो मोबाईल घेते आणि म्हणते व्यंकट अरे तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय व्यंकट, आम्हीच आमच्या इमानदार माणसावर असा हल्ला का करू तूच सांग बरं. अरे तू जे काही हे हल्ला वगैरे बोलतोस ना, हे तर मला खरंच काही माहीतच नाहीये, मला आणि अभिजितला सुद्धा माहीत नाही आम्ही असं का करू, असं म्हणून रागिनी आता लगेच स्वतः सेफ होण्याचं पाहते. तेव्हा आता ती म्हणते की हा हल्ला ना तुझ्यावर आकाशने केला असेल असं वाटतं. मग आता व्यंकट म्हणतो अरे तुम्ही तर काही बोलूच नका हो मॅडम, अहो मी ना तुम्हाला अगदी चांगलंच ओळखतोय. तेव्हा रागिनी म्हणते अरे तू ना मला चांगलं ओळखत नाही, नाहीतर तू असले आरोप माझ्यावर केलेच नसते. अरे तुम्ही सर्वजण माझे अगदी टीम मेंबर आहात, मी तुम्हाला पोटच्या पोराप्रमाणे वागवते की नाही तेवढं सांग ना जरा. अरे या सगळ्यामध्ये मी कधी काही कमी केलंय का तुमच्यासाठी? नाही ना. आता लगेच ती व्यंकटला सतत सांगण्याचा प्रयत्न करत असते की तो हल्ला मी नाही केला रे बाळांनो, तो हल्ला आकाशने केलाय. मग आता व्यंकट विचारतो तुम्ही असं कशावरून बोलताय, प्रूफ आहे का तुमच्याकडे? मग आता रागिनी म्हणते मला सांगे की व्यंकट, अरे तुझ्या मागावर नक्की कोण होतं, आकाश होता की नाही? अरे इथे काय होतं ना, भूमी घरात बसून सतत त्याच्या मनात आपलं काहीतरी भरवत असते, त्यामुळे आता त्याला विश्वास बसलाय तिच्या बाबतीत. जंगलामध्ये जे काही झालं ना त्याच्या पाठीमागे फक्त आणि फक्त तू आहेस, तू मास्टर माइंड आहे सगळ्याचा, त्यामुळे तुझा बदला घेण्यासाठी ना आकाशने तुझ्यावर असा हल्ला केला असेल. मी का हल्ला करेन बाबा, हो की नाही, असं म्हणून आता ती त्याचं पुन्हा एकदा ब्रेनवॉश करत असते.
त्याचवेळी व्यंकट म्हणतो, हो मला आत्ता समजलं, म्हणून तर आकाश मला शोधत माझ्या एरियामध्ये गेला होता. तेव्हा रागिनी म्हणते, हो अरे मी तेच तर म्हणतेय व्यंकट, अरे तो तुझ्या जीवावर उठलाय, मी कशी उठेल रे? अरे पहिल्यापासून तू माझा टीम मेंबर आहेस आणि तू माझ्यासाठी काम करत आलास म्हटल्यावर मीच तुझ्यावर गोळीबार करेन असं कधी होईल का? अरे व्यंकट, तुला समजतं का, तू आमच्या एक कोर टीममधला आहे आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत फक्त आणि फक्त तुझ्यावर आमचा विश्वास आहे. अरे तू तर माझ्या विश्वासातला माणूस आहे. अरे व्यंकट, आपल्याला ना अजून खूप म्हणजे खूप काम करायचंय. व्यंकट, गावाकडे नाही का सावकाराकडे ती एक जमीन गहाण पडलीये, त्या जागेवर आपल्याला बंगला उभा करायचा आहे. अजून खूप कामं करायची आहेत रे व्यंकट, आणि तू माझ्यावर असा अविश्वास दाखवतोस. अरे तुला पटतंय का व्यंकट? अरे बाळा, मी काय म्हणतेय ते कळतंय का तुला व्यंकट? असं रागिनी सारखं सारखं त्याला विचारत असते. तेव्हा व्यंकटला आता समजतं की रागिनीने हल्ला केला नाही. आता तिने बरोबर त्याला गोडगोड बोलून आपल्या जाळ्यात पुन्हा ओढलेलं असतं आणि आपल्या या टीममधला माणूस कुठेही जायला नको असं रागिनीचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच ती आता त्याला सावकाराच्या तावडीतून ती मी जमीन तुला घेऊन देईल, ती गहाण असलेली जमीन सोडवून देईन आणि त्या जागेवर आपण मोठा भला मोठा बंगला सुद्धा बांधू असंही त्याला वचन दिलेलं असतं. त्यामुळे आता व्यंकट शांत होतो आणि म्हणतो, माझी खूप मिस्टेक झाली मॅडम. तेव्हा आता रागिनी आणि अभिजितला जरा बरं वाटतं की बरं झालं याने माझ्यावर विश्वास ठेवला. मग व्यंकट म्हणतो की ऐका ना मॅडम, मी तुमच्यावर असा अविश्वास दाखवायला नको होता, मला माफ करा. मग आता रागिनी अगदी गोडगोड त्याच्याबरोबर बोलत असते की अरे व्यंकट बाळा, अशी माफी वगैरे मागण्याची गरज नाहीये. अरे मी तुला आता माफ केलंय, मी कशी रागवेन रे तुझ्यावर? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कुठेही असा जाऊ नकोस, कारण तो आकाश ना तुझ्या मागावर आहे, तो कधीही तुझ्यावर हल्ला करू शकतो. स्वतःवर असं लक्ष ठेव आणि मला सांग, आता तू सध्या कुठे आहेस? तेव्हा व्यंकट आता सांगतो की मी माझ्या नेहमीच्याच अड्ड्यावर आहे. तेव्हा रागिनी आता रागातच अभिजितकडे पाहते आणि त्याला इशारा करते. मग आता रागिनी पुन्हा त्याच्याबरोबर गोडगोड बोलू लागते की ऐक ना बाळा, अरे तू तेथेच थांब आणि स्वतःची काळजी घे. तुला जर काही पैसे वगैरे हवे असेल ना तर मला सांग हा. चल आता ठेवते हा, आणि पुन्हा असले काहीही असे गैरसमज करून घ्यायचे नाहीत किंवा विचार करायचा नाही. आपण एक टीम आहोत, समजलं? असं म्हणून ती फोन ठेवते. आता फोन ठेवल्यानंतर रागिनी रागातच अभिजितला विचारते, काय रे, काय करायचं समजलं का? आतापर्यंत 2 साक्षीदार होते आणि आता हा तिसरा, तू आता कामाला लाग. असं म्हणून आता रागिनी व्यंकटला मारण्याची पुन्हा एकदा सुपारी देण्याचं ठरवते. तर आता इकडे तो माणूस हा सर्व डेटा नवीन मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून भूमीला तो फोन देऊन टाकतो. मग आता तो म्हणतो, तुमची प्रायव्हसी कुठेही हँग होणार नाही याची मी काळजी घेतो. तेव्हा भूमी आता ठीक आहे असं म्हणते. त्याच वेळी आता काय प्रॉब्लेम झाला होता ते मला कळू शकेल का, असं भूमी पुन्हा विचारते. त्याच वेळी आता तो माणूस सांगू लागतो की हो, जरा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता, कारण या फोनवरून जर सर्वात पहिल्यांदा कुणाला फोन केला तर कॉल हिस्ट्रीवरून आउट गोईंग फोन असतात ना, एकाच वेळी दोघांना कॉल लागायचा, आणि जर त्या पुढच्या व्यक्तीने फोन उचलला चुकून तर एकाच वेळी 2 आवाज सुद्धा यायचे, आणि जर त्या दुसऱ्या व्यक्तीने कॉल उचलला नाही तर जे झालेलं बोलणं आहे ना त्या व्यक्तीला व्हॉइसमेलवर पूर्णपणे सेंड व्हायचं आणि सेव्ह सुद्धा व्हायचं. मग आता हे असं एवढं सगळं सांगितल्यानंतर भूमी मनूकडे पाहते आणि म्हणते, अरे बापरे, एवढे सर्व प्रॉब्लेम झाले होते? मग आता तो म्हणतो, हो झालंय आमच्या कंपनीकडून तसं, त्यामुळे कंपनीने तातडीने निर्णय घेतला आणि लगेच फोनची रिप्लेसमेंट सुद्धा दिली. बरं, तुम्हाला हा नवीन हँडसेट मिळाला ना यासाठी मला एक साईन लागेल मॅम, असं तो आता म्हणतो. त्यावेळी भूमी आता म्हणते की हो देते मी साईन. त्यानंतर तो आता तेथून जातो. मग आता मनू म्हणते, दाखव मला फोन. असं म्हणून ती फोन पाहते आणि म्हणते, ताई तुझी ना खूप मजा आहे. अगं 3 दिवसामध्ये 2-2 फोन. मग आता गप्प बस ग, असं भूमी हसतच म्हणते. तेवढ्यातच आकाश बाहेर चाललेला असतो. तेव्हा भूमी त्याला विचारते, अरे थांब ना आकाश, तू कुठे चालला एवढ्या रात्री? मग आता मनातच आकाश विचार करू लागतो, भूमी हे बघ, तुला जे कुणी किडनॅप करून ठेवलं होतं म्हणजे त्या व्यंकटकडून माहिती काढून घेतल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही, कारण काल मी त्याच्या अड्ड्यावर गेलो होतो पण मला तो सापडला नाही. आज मी नक्कीच त्याला गाठणार, असं आकाश आता म्हणतो.
त्याच वेळी आता भूमी म्हणते की मी तुला काहीतरी विचारले अरे आकाश, सांग ना पटकन, तू कुठे चालला आहेस? तेव्हा आकाश म्हणतो अगं इतका काहीही उशीर झालेला नाहीये. अगं मी त्या मित्राला भेटायला चाललोय, तुला म्हटलं होतं ना तो आज निघणार आहे म्हणून. त्याला त्याच्या बायकोसाठी एक गिफ्ट घ्यायचंय आणि म्हणूनच तो अर्जंटली निघालाय. चल मला आता खूप उशीर झालाय, मी निघतो, असं म्हणून आकाश तेथून जातो. भूमी म्हणते मनू हा असा काय ग आकाश अचानकच निघून गेला? मग आता मनू म्हणते ताई अगं त्यांना उशीर होत असेल ना म्हणून गेले असतील भाऊजी. आता तिचं लक्ष दिव्याकडे जातं तर दिवा असा फडफडत असतो. भूमीला आता खूप टेन्शन येतं आणि ती म्हणते असा दिवा का फडफडतोय? ती लगेच पटकन देवाजवळ जाते आणि दिव्याशेजारी हात लावते आणि तो दिवा विझण्यापासून वाचवते. तिला आता मनातच खूप भीती वाटू लागते की माझ्या आकाशवर कोणतं संकट तर येणार नाही ना. दुसरीकडे आकाश आता तेथे अड्ड्यावर पोहोचतो आणि व्यंकटला तो शोधत असतो. तेथे आता खूपच माणसं असतात आणि ती ड्रिंक्स करत असतात. आकाशला ते अजिबात आवडत नसतं, पण आता तेथे असणाऱ्या सर्व माणसांना तो व्यंकटचा फोटो दाखवून यांना कुठे पाहिलं का असं विचारतो. मग काही वेळानंतर व्यंकटच आकाशला पाहतो आणि दुसऱ्या ठिकाणी लपून बसतो. मनातच तो आता विचार करतो आकाश तू या ठिकाणी आला आहेस खरा, परंतु असा रिकामा कधीच जाऊ शकत नाही. तेव्हा तो तिथे असणाऱ्या एका माणसाला जवळ बोलवतो आणि तो माणूस जेव्हा जवळ जातो ना तेव्हा त्याच्या कानात आता काहीतरी व्यंकट सांगत असतो आणि आकाशकडे पोट करतो. तो जो माणूस असतो ना तो माणूस लगेच आता आकाश जेथे आहे ना तेथे त्या टेबलवर जाऊन बसतो. तेव्हा आकाश त्याला आता लगेच फोटो दाखवतो आणि म्हणतो याला कुठे पाहिला आहे का तुम्ही? मग आता तो माणूस त्याच्याकडे पाहतच राहतो. तर इकडे व्यंकटची नजर फक्त आणि फक्त आकाशवर असते, कारण आता आकाश पुढची हालचाल काय करतोय हे व्यंकटला पाहायचं असतं. तर आता दुसरीकडे भूमीच्या जीवात जीव नसतो. आता ती म्हणत असते की काहीही करून मला माझ्या आकाशला शोधायला हवं, असं म्हणून ती रिक्षा पकडते आणि रिक्षातून आकाशला शोधण्यासाठी चाललेली असते. तिला मनातून सारखी सारखी भीती वाटत असते की त्याच्या जीवाला धोका तर नाही ना. मग आता ती म्हणते बापरे आकाशची गाडी कुठे गेली असेल? आता तर समोर माझ्या नजरेच्या टप्प्यात होती, कारण दिवा फडफडल्यापासनं ना काहीतरी विपरीत घडणार आहे असं सारखं सारखं मला वाटतंय आणि म्हणूनच आकाशजवळ आत्ता या घडीला पोहोचणं गरजेचं आहे, असं आता ती म्हणते आणि खूप घाबरते. देवा सगळं काही नीट होऊ दे, माझ्या आकाशला काही व्हायला नको अशी ती काळजीत असते. त्याचवेळी पारितोषचा तिला फोन येतो. मग आता ती म्हणते बापरे पारितोषचा एवढ्या रात्री फोन का आला असेल? कॉल रिसीव्ह करत विचारते काय रे पारितोष काय झाले? मग आता तो म्हणतो की अगं भूमी तू आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला येऊ शकतेस का, कारण बबन म्हात्रेला पोलिसांनी म्हणजे गायकवाड सरांनी पकडलंय. तेव्हा गायकवाड सर मागे आता त्या म्हात्रेला खूपच मारत असतात. त्याचवेळी आता भूमी तो सर्व आवाज ऐकते. तेव्हा गायकवाड सर आता विचारत असतात कोण होतं या सगळ्याच्या पाठीमागे, परंतु तो काहीही सांगायला तयार नसतो आणि हे सगळं भूमी फोनमधून ऐकत असते. तेव्हा आता भूमी म्हणते की ऐक ना रे पारितोष मी नाही येऊ शकत, कारण मैना आता एका ठिकाणी अडकली आहे. तेव्हा काही प्रॉब्लेम आहे का भूमी असं पारितोष विचारतो. तेव्हा ती म्हणते हो जरा प्रॉब्लेमच झालाय. अरे आकाश असा न सांगता घराबाहेर पडलाय आणि त्याचबरोबर दिवासुद्धा फडफडत होता आणि मला खात्री आहे 100% त्या व्यंकटला शोधण्यासाठीच तो बाहेर गेला आहे म्हणून. तेव्हा तुला सांगून गेलाच नाही का तो, असा आता पारितोष विचारतो. भूमी म्हणते वेगळंच काहीतरी कारण सांगून तो बाहेर गेलाय अरे. त्याचवेळी पारितोष म्हणतो अगं प्रेग्नेन्सीमध्ये असं इतक्या उशिरा तू कुठे जाणार आहेस भूमी? तू असं का करते ना मला कळतच नाही, स्वतःची काळजी घ्यायची अगं अगोदर. तेव्हा भूमी म्हणते पारितोष आत्ता या क्षणाला काहीही झालं ना तरी मी माझ्या आकाशला असं एकटं नाही सोडू शकत. तेव्हा पारितोष विचारतो तू कुठल्या भागात जातीये? मग आता ती म्हणते मी आझाद नगरमध्ये आहे आणि तिकडेच त्या व्यंकटचा सुद्धा अड्डा आहे. तेव्हा त्याला व्यवस्थित आवाज ऐकू येत नाही. मग आता पारितोष हॅलो हॅलो असं करतो. तेव्हा भूमी म्हणते हॅलो अरे ऐकलं का, तो व्यंकटचा अड्डा आहे ना तिकडे जायचंय मला. मग दोघांनाही एकमेकांचा आवाज येण्यासा होतो. तेव्हा भूमी आता फोन कट करते. तर दुसरीकडे आता व्यंकटने ज्या माणसाला आकाशकडे पाठवलेलं असतं ना तो माणूस विचारतो की काय हो दादा तुम्ही कुणाला शोधताय? आकाश आता व्यंकटचा तो फोटो दाखवतो.
तेव्हा तुम्ही याला बघितलं का असं तो विचारतो. तेव्हा तो माणूस म्हणतो हो, आत्ताच मी याला अड्ड्याच्या पाठीमागे बघितलंय. तेव्हा आकाशला मोठा धक्काच बसतो आणि तो थँक्यू असं म्हणून लगेच अड्ड्याच्या पाठीमागे जायला निघतो. तेव्हा जे दारूचे ड्रम आहेत ना तिथेच तो तुला सापडेल असा आता तो माणूस जरा मोठ्यानेच म्हणतो. तेव्हा आकाश आता लगेच तिकडे जायला निघतो. तर खरंच जे दारूचे ड्रम असतात ना त्या ड्रमजवळ आता तेथे व्यंकट हा लपून बसलेला असतो. तर इकडे भूमी आता त्या अड्ड्याजवळ आलेली असते आणि ती म्हणते दादा प्लीज याच ठिकाणी थांबवा तुम्ही रिक्षा. मग आता ते रिक्षावाले काका तेथे रिक्षा थांबवतात. मग भूमी त्यांचे पैसे पे करते आणि थँक्यू असं म्हणून लगेच तेथून आतमध्ये जाते. तेव्हा ती आता म्हणते की इथे तर कुणीच दिसत नाहीये. दुसरीकडे आता आकाश व्यंकटकडे जात असतो आणि व्यंकटला खूप जोराजोरात आवाज देतो. इकडे तिकडे त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तो आता गोडाऊनच्या अगदी अक्षरशः आतमध्ये जातो. तेथे साधं चिटपाखरू सुद्धा नसतं. तेथे खूप बॉक्सेस ठेवलेले असतात आणि ते सगळे बॉक्सेस दारूचे असतात. त्यानंतर आता आकाशवर लगेच व्यंकट हा मागून येऊन गन रोखतो. तेव्हा हे पाहताच आकाशला खूप मोठा धक्का बसतो. व्यंकट आता खूप जोराजोरात हसू लागतो आणि म्हणतो तू इथे आला आहेस ना मला शोधत शोधत, आता तुझी बारी आहे मरण्याची. अरे ये चिकन्या, कुठे चाललास कुठे तू रे? अरे तुला असं वाटत असेल ना तू मला शोधत शोधत आला आहेस तुझ्या मर्जीने, पण तसं नाही रे चिकन्या. कसं आहे ना मीच तुला माझ्या मर्जीने इकडे बोलवलं आहे, कारण मला तुला आयुष्यातून उठवायचंय. इनफॅक्ट माझ्याच माणसाने इथे तुला या वाघाच्या गुहेत पाठवलंय. तुला माहीत असेल तो माणूस मगाशी होता ना तो माझाच माणूस होता. आणि हे ऐकून आकाशला धक्का बसतो. पुढे आता व्यंकट म्हणतो आता तू कुठे जाणार आहेस माहितीये का? समोर तिकडे गॉडकडे जाणार आहेस आणि ते कुणाच्या मर्जीने माहितीये का? ते देवाच्या नाही मर्जीने, ते फक्त माझ्या मर्जीने जाणार आहेस असं म्हणून तो आकाशच्या डोक्यावरच आता गन रोखतो. आता आकाशचा जीव खरंच धोक्यात असतो आणि तो पूर्णपणे व्यंकटच्या जाळ्यात अडकलेला असतो. तेव्हा तो खूप घाबरतो. बिचारा आता आकाश रडकुंडीला आलेला असतो. त्याला काय करावं हे देखील सुचत नसतं. स्वतःची सुटका तरी कशी करून घ्यावी ना हे सुद्धा त्याला कळत नाही. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता एक खूप मोठा कार्यक्रम असतो आणि तेथे बिझनेस अवॉर्ड दिले जाणार असतात. मग आता यंदाच्या वर्षीचा बिझनेस वुमन अवॉर्ड हा रागिनी पटवर्धन हिला दिला जातो. तेव्हा रागिनी खुश असते आणि घरातील सर्वजण सुद्धा खुश असतात. तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. तेवढ्यातच सर्व आता लाईट्स बंद होतात. भूमी आता समोरून येते आणि टाळ्या वाजवते. त्याच वेळी आता ती म्हणते रागिनी पटवर्धनचं सर्व कर्तृत्व त्यांच्या तोंडून ऐकायला हवं असं म्हणून त्या दिवशी आता पौर्णिमा समोर ती जे काही बकलेली असते ते सगळं काही व्हिडिओ तेथे प्ले होतो आणि आकाश त्याचबरोबर आजीच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण रागिनीचं खरं रूप हे सर्वांसमोर आलेलं असतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.